तर आता पहिले 10 सम तर बेसिक होते, ठीक आहे, इंटिग्रेशनचं थोडक्यात एंट्री लेवलचं होतं, लेवल 1चं होतं. आता थोडेसे सम येणार आहेत ते सगळे सबस्टिट्यूशनचे असणार आहेत, ठीक आहे. सबस्टिट्यूशन कसं असते समजून घ्या. हे मी आता ऍक्च्युली सिरीज घेतोय क्वेश्चन आणि आन्सरची, पण थोडी थिअरी सांगत जातो. बघा, पूर्ण थिअरी कव्हर होणार नाही. या पूर्ण सिरीजचं मेन टार्गेट हेच आहे की मॅक्झिमम कव्हर व्हायला पाहिजे क्वेश्चन. लेवल 1 सिंपल बोर्ड लेवल, सीईटी लेवल, लेवल 2 मॅथ्स लेवल, सीईटी लेवल, आणि लेवल 3 असणार ते ऍडव्हान्स लेवल. फक्त मला ह्याच्यामध्ये क्वेश्चन आणि आन्सर सिरीज करायच्या, ठीक आहे. तरी पण मी आदनमध्ये थिअरी सांगत जातो. आता सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय? सबस्टिट्यूशन म्हणजे बघा, सबस्टिट्यूशन म्हणजे कुणाला कोणतरी रिप्लेस करायचं आहे, ठीक आहे. बघा कसा फॉर्मॅट बघायचा. जर का खाली एखादं फंक्शन असेल आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल, किंवा जर का एखादं फंक्शन इथं असेल आणि त्याला मल्टिप्लाय केलेला f'(x), मग तो पुढे असू दे मागं असू दे, असं जर का कुणाला तुम्हाला कुठं नेचर दिसलं तर सरळ त्या f(x) ला पकडायचं आणि इज इक्वल टू टी म्हणायचं, आणि मग जे काय रिप्लेसमेंट होत्या ती परत क्वेश्चन मध्ये चेंज करायची आणि त्या चेंज केलेल्या क्वेश्चनचं आन्सर काढायचं, म्हणजे आपलं फायनल आन्सर निघणार, ठीक आहे. नंतर जी चेंज केलेली व्हॅल्यू टीची आहे ती परत देऊन टाकायची. काय काय f(x) चा f' दिसायला पाहिजे, वरती खाली नाही, खालचा खाली f(x) पाहिजे, वरती f' पाहिजे, किंवा चालते कसं पण, वरती खालती कसं पण चालते, नो प्रॉब्लेम. फक्त एवढंच आहे की कुठल्याही फंक्शन मध्ये एखादं फंक्शन असेल तर त्या फंक्शनचा f'(x) फंक्शन सोडून दुसरीकडे असायला पाहिजे, ना की असं नको f'(x) काढलं f' मधला थोडासा पार्ट f(x) मधला छोटासा भाग या f'(x) मध्ये कव्हर व्हायला, असं नको. f'(x) पकडले घ्यायला विसरून जायचं, त्याचा जो डेरिव्हेटिव्ह येणार आहे तो वेगळा स्वतंत्र पाहिजे, इथं या केसमध्ये किंवा या केसमध्ये. असं जर का भेटलं तर हे काय बरं सबस्टिट्यूशन मेथड मध्ये येते, ठीक आहे. म्हणजे आपलं तसं काय म्हणायचं नाही, पण अशी सम शक्यतो सबस्टिट्यूशन मेथडनं लगेच सॉल्व्ह होतं, ठीक आहे. आणि जास्त विचार करायला गरज नाही. आता सिस्टीम काय असते बघा, पूर्ण समजून घ्या काय असते. थिअरी नाही शिकवत, प्रॅक्टिकल शिकवाले तुम्हाला. बघा इथं बघा किती फंक्शन्स आहेत. पहिली गोष्ट हे 1 प्लस लॉग एक्स एक फंक्शन आहे, नुसतं लॉग एक्स एक फंक्शन आहे, एका ब्रॅकेटचा स्क्वेअर हे एक फंक्शन आहे, समजते. नुसतं एक्स हे पण एक प्रकारचं फंक्शन असं कन्सिडर करू शकतो आपण, ठीक आहे. आता बघा ह्यातलं कुठला तरी एक फंक्शन असतात, म्हणजे f(x), कुठला पण कन्सिडर करा, हा करा, कुठला पण करा, जो कन्सिडर करणार त्याला विसरून त्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरीकडे आला पाहिजे, समजते. तर हे एक्स जे दिसते हे एक्स हे अपॉनला आहे बघा, इथं जर मी 1 म्हणलं तर बिघडणार आहे का नाही, मी तर घेतो 1/x, ठीक आहे. तर कुठलं बघतो बघा, मी आता लॉग एक्स घेतलं तर डेरिव्हेटिव्ह काय ते 1/x आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे मी ह्याला पुट करू शकतोय. पण मी ह्याला पण घेतो बघा, 1 प्लस लॉग एक्सचा काय करणार, 1 चा डेरिव्हेटिव्ह काय असते 0, प्लस त्या लॉग एक्सचा काय असते 1/x, 0 प्लस 1/x म्हणजे ह्याचा पण येते. आता नेमकं घ्यायचं कुठलं, हे घ्यायचं का हे घ्यायचं. हे बघा जास्तीत जास्त गोष्टी न्यूमरेटरच्या कव्हर होतील याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू 1 प्लस लॉग एक्स मी घेणार, कारण का नुसतं लॉग एक्स घेतलं तर त्या 1 प्लस लॉग एक्सच्या ठिकाणी टी टाकणार आहे, 1 प्लस टीला त्याला परत आपल्याला काम करायला पाहिजे, समजते. बेटर मी काय करतो 1 मध्ये कन्सिडर करतो. म्हणजे बघा किती फंक्शन्स काढले मी, फंक्शन्स काढले 1 2 3 4, यातलं कन्सिडर केलं हे, याचा डेरिव्हेटिव्ह निघाला हा, असं अनालिसिस करावं लागते. हे कधी स्ट्रॉंग होणार तुमचं का, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार त्यावेळी. प्रॅक्टिससाठी तुमच्या समोर हे समय आले, ठीक आहे. मग आता इथं पट्टापट बघा त्याचं आपण काम करून टाकू. हे बेसिक काय आले, इंटू मध्ये बघायचं, आपण मध्ये बघायचं, ठीक आहे. आता तुम्हाला प्रॅक्टिस करून करून जमेल ते. हा बघा आता इथं काय करतो, कोणाचं बघितलं आपण, पुट काय ठरलं आपलं 1 प्लस, नुसतं लॉग एक्स पण घेऊ शकता, पण त्या लॉग एक्स मुळे नुसतं प्रश्न सुटणार नाही, या 1 मुळे अडकणार आहे, त्यापेक्षा 1 प्लस लॉग एक्स घेतो. बघा इथे काय ही प्रोसेस सगळीकडे सेम आहे. आता ह्याला डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट पहिल्या समजा लिहितो सगळं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, 1 प्लस लॉग एक्स, 1चं काय असणार 0, प्लस लॉग एक्सचा काय असणार लॉग ऑफ समथिंग 1 अपॉन समथिंग, डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह म्हणला, ठीक आहे, ठीक आहे. आणि इथं काय येणार बघा dt, आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे खाली dx येणार आहे. dx मी इथं न लिहिता इथं लिहित चालते का बघा, म्हणजे बघा इथं dx आहे, पुढच्या स्टेपला बघा इथं काय झालं 1/x हे dx तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय झालं, मग काय राहिलं dt. म्हणजे मला ह्यातनं एक डायरेक्ट व्हॅल्यू मिळाली, कुणाची dt ची मिळाली, आणि इथनं मला डायरेक्ट व्हॅल्यू मिळाली t ची, समजते. म्हणजे मी काय करणार, क्वेश्चन चेंज करणार. बघा ह्याचा क्वेश्चन चेंज केला इथं बघा, ठीक आहे. रिरायटिंग काय होणार बघा, इंटिग्रेशन. जरा बघा इथं मी थोडस इथं काय करतो बघा, हे बघा 1/x dx कुठं आहे,
हा 1/x दिसते का, हा 1/x आणि dx कोण आहे हा, या सगळ्याच्या ठिकाणी काय मिळणार dt मिळणार, दिसते काय 1/x dx दिसते का, या ह्याच्यातून बघा. म्हणजे dt साठी मी काय लिहू शकतो, इथं dt लिहिलं मी फक्त. कोण कोण गेलं, हे ग्रीन कलरचा मार्क गेला, राहिलं पण 1 + log x राहिला फक्त आणि ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेटचा स्क्वेअर पहिला लिहून ठेवतो मी. 1 + log x कोण असते त्या बघितला, 1 + log x कोण आहे तो t आहे, दॅट्स इट. केवढं छोटं झालं बघा. म्हणजे मी काय करतो i = t चा स्क्वेअर dt कसा असतो हे बघा. जर का तुम्ही x⁻n म्हणला आणि हे विथ रिस्पेक्ट टू, हे बघा फॉर्म्युला काय असते n + 1/n+1 आणि या x चा डेरिव्हेटिव्ह इथं मल्टिप्लाय करायला लागते खाली. हे केव्हा, हे विथ रिस्पेक्ट टू x असताना, म्हणजे dx असताना. आता इथं काय आहे, इथं काय आहे बघा, इथं dt आहे. म्हणजे यांचं म्हणणं काय आहे, यांचं म्हणणं असं आहे की t ला मान द्या. इथं या केसमध्ये x ला मान द्यायचा आहे, म्हणून x चा फॉर्म्युला असा तयार झाला. मग t ला मान द्यायचा मी फॉर्म्युला तयार करतो बघा. मग जर का t, हे बघा x ला मान द्यायचा म्हणजे dx ला मान द्यायचा म्हणजे dx खाली येते, t ला मान द्यायचा म्हणजे t खाली येणार, t⁻n. कसा फॉर्म्युला होणार, t⁻n+1 अपॉन हे n+1 ॲज इट इज. आणि या t चा डेरिव्हेटिव्ह आता विथ रिस्पेक्ट टू n म्हणजे dt असताना 1 येणार, समजते. इथं 1 असता, x असताना 1 येणार, t असताना 1 येणार. कारण का बघा, विथ रिस्पेक्ट टू कोणाला द्यायला आहे, हे dt वर कळते, इथं dt आहे बघा. म्हणजे t चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सगळे फॉर्म्युले तुम्हाला x चे t साठी रिप्लेस करायचे जेव्हा या dt मुळे. काय म्हणणार बघा, x⁻n ला काय करतो तुम्ही, x⁻n+1, t⁻n ला काय म्हणणार, t⁻n+1, 2 + 1 3 अपॉन वरचा 3 आहे खाली 3 आणि t चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, त्याची गरज नाही, ठीक आहे. प्लस c झालं हे, ठीक. आता बघा थोडंसं व्यवस्थित बघा, संपलं आन्सर इथं, ठीक आहे. आता t ची व्हॅल्यू बघा, सगळं सिम्प्लिफिकेशन झाले का बघा, सगळं सिम्प्लिफिकेशन झाले. मग कसं करणार, i = t ची व्हॅल्यू काय आहे, t ची व्हॅल्यू पुट करा, काय आहे 1 + log x अपॉन 3 + c. हे तुमचं फायनल आन्सर. बेसिक घेतलं मी आता, ठीक आहे. एक्झाम मध्ये म्हणून घेतलं मी बेसिक, ठीक आहे. हे समजलं असेल आय थिंक. परत एकदा व्हिडिओ बघा हवं तर.